पावसाळा सुरू झाला आहे तर आज आपण मस्त गरम गरम वडापाव बनवूया. यासाठी मी बटाटे उकडून घेतले आहे, सोबत कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घेतली आहे, लसूण आणि मिरची वाटून घेतली, सोबत मटर घेतले आहे. एक बटाटा सोलून कुस्करून घेतलेला आहे. मग बेसन पीठ भिजवले आहे. बेसन पीठमध्ये हळद, मीठ आणि ओवा ॲड करून त्याला चांगले पाणी टाकून घट्ट असा मिश्रण तयार केले आहे. त्याला चांगले मिक्स करून एकही गुठळी न होता चांगले मिक्स केलेले आहे. तेल घेतले, त्यात मोहरी आणि जिरे ॲड केले, त्यासोबत कढीपत्ता, कांदा ॲड केला. कांद्यात थोडे मीठ ॲड केले, कांदा लवकर भाजून होतो. त्यानंतर त्यात तयार मसाला, मटर ॲड केले. नंतर कुस्करलेला हळद ॲड केली. त्याच्यानंतर कुस्करलेला बटाटा टाकला, हिंग पण ॲड केलं आणि कुस्करलेला बटाटा ॲड केला. त्यात थोडे मीठ आणि वरतून कोथिंबीर पेरली. हे सारे मिश्रण मी चांगले मिक्स करून घेतले, एकजीव करून घेतले. त्या मिश्रणाचे गोळे करून घेतले. सोबत बाजूच्या गॅसवर तेल गरम करत ठेवले आणि आपल्या मिश्रण बेसन पिठामध्ये घोळवून चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घेतले. चला तर मग आपले मस्त गरम गरम वडापाव तयार आहेत. त्याला आपण लाल चटणीबरोबर सर्व केलेले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी आपण पाहूया. एन्जॉय.